नमस्कार, खमंग मराठी रेसिपीत तुमचं स्वागत आहे। आज आपण करूयात गूळ शेंगदाणा चिक्की। शेंगदाणा चिक्की करण्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे मी भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे। 2 चमचे तूप घेतलेले आहे। गॅस चालू केलाय आणि त्यावर कढई ठेवलेली आहे। तूप टाकूया। गूळ टाकूया आणि गुळाचा पाक करून घेऊया। मंद आचेवर मी हा पाक करून घेते। चिक्कीला लागतो तसा पाक तयार झालाय का आपण चेक करूया। एका वाटीत मी पाणी घेतले, त्याच्यात 1 ड्रॉप मी टाकून बघते। चिक्कीचा पाक तयार झालेला आहे। शेंगदाणे टाकूया आणि मिक्स करूया। पोळपाट घेतलाय आणि त्याला तूप लावलेलं आहे। मिश्रण आपण पोळपाटावर ओतून घेऊया। बेलण्याला मी तूप लावून घेतलेलं आहे। ह्याला लाटूया। तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तसं तुम्ही लाटू शकता। अशी लाटून घ्यायची आणि गरम असतानाच ह्याच्या वड्या पाडायच्या। मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत। थंड झाले की मी तुम्हाला चिक्की काढून दाखवते। गूळ शेंगदाणा चिक्की झालेली आहे। मी तुम्हाला एक तोडून दाखवते। हे बघा, एकदम कुरकुरीत झालेली आहे। हे बघा, अजून दाखवते। हे बघा, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।